जेव्हा एखाद्या पक्षातील सक्रिय राजकीय नेता जेव्हा जातो, तेव्हा फक्त एक माणूस जात नाही, तेव्हा जातो ते वचन, जाते ती दहशत, जाते ती एकत्र ठेवण्याची ताकद. मार्च 2026 मध्ये अजित पवार गेले आणि त्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे सहन केलं ते पाहिलं तर एक प्रश्न मनात येतो. हा पक्ष टिकेल का? की विखुरलेला हा तंबू आता कायमचा संपणार आहे? 4 मंत्री, 4 राजीनामे आणि एका पक्षाचं क्रमाक्रमाने उघडं पडत जाणं. आज आपण सविस्तर पाहणार आहोत या सगळा खेळ नेमका कसा घडला. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू होते डिसेंबर 2024 मध्ये. बीडच्या मस्साजोग गावचा सरपंच संतोष देशमुख याची हत्या झाली. तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं वाल्मी कराड हे नाव समोर आलं. हा माणूस फक्त राष्ट्रवादीचा बीडमधला पदाधिकारी नव्हता. तो थेट धनंजय मुंडे यांच्या परळीतल्या कार्यालयातील काम पाहत होता. खंडणी मागण्याचा फोन कराडनेच केल्याचा आरोप होता. 31 डिसेंबरला कराड शरण आला, पण हे इथेच थांबलं नाही. 3 मार्च 2025च्या रात्री एक झटका आला. संतोष देशमुखावर झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. महाराष्ट्र हादरला आणि त्या फोटोमधले आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे जुने एकत्र असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. दुसऱ्या दिवशी 4 मार्चला धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचं कारण देऊन करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण त्यासाठी 3 महिने लागले. हत्या डिसेंबरला झाली, राजीनामा मार्चला आला. या 3 महिन्यात दादा होते तेव्हाही विकेट पडली, पण पडायला वेळ लागला. दुसरी विकेट आली ती माणिकराव कोकाड यांच्या रूपात. हे कृषी मंत्री होते, पण ऑगस्ट 2025च्या नव्या विधानसभेत रम्मी खेळायचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची सोडून मंत्री पत्ते खेळत होते. कारवाई झाली, पण राजीनाम्याऐवजी फक्त खाते बदललं. त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं दिलं. पण डिसेंबर 2025 मध्ये सदनिका घोटाळ्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा कायम केली. त्यानंतर ते तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. राजकीय संकटातून बाहेर पाडण्याचा मार्ग होता, पण शेवटी राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादीची दुसरी विकेट पडली. तिसरी विकेट रुपाली चाणकर यांची पडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष 2021 पासून त्या या पदावर होत्या. 2024 मध्ये कार्यकाळ संपला तरी 3 वर्षाची मुदतवाढ मिळाली. हे अजित पवारच्या प्रभावामुळे शक्य झालं होतं असं बोललं जातं. पण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, तनिषा भिसे प्रकरण, फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण, एका पाठोपाठ एक घटनांमध्ये त्यांनी पीडितांची बाजू न घेता विवादास्पद भूमिका घेतल्याचे आरोप झाले. आणि मग आलं नाशिकचं अशोक खरात प्रकरण. चाणकर या खरात्यांच्या संस्थांमध्ये विश्वस्त होत्या. पीडितांना न्याय न देण्याचे प्रकरण दाबवण्याचे आरोप झाले. फोटो व्हायरल झाले आणि इथे एक गोष्ट लक्षात आली. अजित पवार यात असताना या सगळ्या दबावाखाली राजीनामा झाला नव्हता. दादा गेल्यानंतर मात्र अवघ्या 3 दिवसात राजीनामा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप उघड झाला. सुनेत्रा पवार यांच्यासोबत फोटो सोशल चर्चेत आलं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की पक्षात आता कोणाचाच वचक राहिली नाही. चौथी विकेट अजून जायची आहे, पण जाण्याच्या मार्गावर आहे. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातल्या दालनात एसीबीने आधीच एक अधिकाऱ्यांना 35,000ची लाच घेताना पकडलं होतं. हिला झिरवळच्या पीएच्या सांगण्यावरून दिल्याचं समोर आलं होतं. तेव्हा सुनेत्रा पवारांनी तंबी देऊन प्रकरण थंड केलं, पण आता त्यांच्या सरकारी निवासस्थानात घडलेल्या एका प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरोधकांनी जोरदार राजीनाम्याची मागणी केली आहे आणि यावेळी त्यांची सुटका होणं खूप कठीण दिसतंय. आता या सगळ्याचा एकत्र विचार केला तर काय दिसतं? अजित पवार यात असताना 2 विकेट पडल्या, पण त्या पडायला महिने लागली. कारण दादा होते, त्यांचा वचक होता, दबाव होता, नियंत्रण होतं. चाणकरांचा राजीनामा दादा गेल्यानंतर 3 दिवसात झाला. हाच फरक आहे. साताऱ्यात नुकतंच मकरंद पाटील प्रकरण घडलं. राष्ट्रवादीचे मंत्री, पण पक्षातला एकही आमदार त्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही. पण शिवसेनेने मात्र आणखी टीम एकनाथ शिंदे सोबत मैदानात उतरली. यातूनच समजतं राष्ट्रवादीत आता एकजूट नाही, एकमेकांसाठी उभं राहण्याची इच्छाशक्ती नाही. अमोल मिटकरींसारखे नेते उघडपणे सांगत आहेत की तटकरे आणि पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही. पक्षात 2 गट स्पष्ट झाले आहेत. हे गट एकमेकांविरुद्ध कारवाया करत आहेत. नरहरी झिरवळच्या दोन्ही प्रकरणामध्ये पक्षांतर्गत कटत सक्रिय असल्याची चर्चा आहे. आणि सर्वात धक्कादायक, राष्ट्रवादीचे स्वतःचेच नेते खास संगी सांगत आहेत की तब्बल 16-17 आमदार भाजपाच्या संपर्कात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनीही अनेकांशी संपर्क साधल्या. बोललं जाते अजित पवार यात असताना एकही आमदार फुटला नाही, पण आता कंट्रोल संपलेलं आहे, पालकत्व संपलेलं आहे आणि सुनेत्रा पवार अजूनही त्या ताकदीने पुढे आलेल्या नाहीत. थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एका
चोर रस्त्यावर उभी आहेत. तटकरे पटेल गटांचा वाढता हस्तक्षेप, पक्षांतर्गत 2 गटांची कुरचोडी, जमिनीवर कमकुवत झालेला संपर्क आणि सुनेत्रा पवार यांचं अद्याप पूर्णपणे न आलेलं नेतृत्व. या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा पक्ष आतून हळूहळू ढासळतोय. अजितदादा जेव्हा होते तेव्हा तंबू उभा होता. ते गेले आणि तंबूचे खुंटे एक एक करून निघू लागले. राष्ट्रवादीला हे संकट पेलता येईल का, की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ होणार आहे? अजून किती विकेट जातील? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.